मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, कुंटल खाण्यात एखादी वेश्या रंगेहात पकडली गेली तर ती गप्प बसते, पण तिचं शारीरिक शोषण करायला गेलेल्या उच्चभ्रू पांढरपेशा ग्राहकाला वाचवण्यासाठी मात्र दलाल पुढे येतात. महाराष्ट्रातील पार्थ पवारच्या प्रकरणाबाबत समस्त भारतीय जनता पक्ष हे पार्थ पवारला वाचवण्यासाठी आता मात्र पुढे सरसावलेले दिसत आहे. महाराष्ट्रात सध्या जर काय चालू असेल तर होय, महाराष्ट्रातील राजकारणात सध्या असंच चालू आहे. हे वेगळं सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही. गावाकडच्या आमच्या मुलाने साधी पायातील चप्पल घेतली तर बाप मुलाला विचारतो चप्पल केवढ्याला घेतली, आणि इकडे 1,800 कोटींचा महारत्नाची जमीन मुलगा पार्थ पवार 300 कोटीला फक्त 500 रुपयांच्या स्टॅम्प ड्युटी भरून खरेदी करतो. ती पण असलेल्या सत्तेचा गैरवापर करून ती जमीन खरेदी करतो, तरी बाप म्हणतो की मला यामध्ये काहीच माहिती नाही. असं बेशरमपणाने मुलाचा बाप सांगत असेल तर त्यातून मात्र सत्य दडपण्याचा, सत्य दाबण्याचा प्रयत्नच हा यातून स्पष्टपणाने दिसतोय. पुण्यातील मुलाच्या प्रकरणात पराक्रमात अजितदादा ही तुमची चोरी पकडली गेलीये. दादा, या असल्या खोटारड्या विधानावरून एकतर तुम्ही सत्तेच्या आणि पैशाच्या धुंदीत राज्यातील जनतेला मूर्ख समजत आहे असाच अर्थ त्यातून निघतो. पुण्यातील पार्थ पवारांच्या कथित जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात खूप मोठा असंतोष हा महाराष्ट्रातील जनतेमध्ये, गावखेड्यामध्ये स्पष्टपणाने हा काल आणि आज हा स्पष्टपणाने समाज माध्यमातून आणि इतरत्र दिसून आला. जेव्हा निवडून दिलेले सरकार व्यवस्थित काम करत नाहीत, सत्तेचा गैरवापर करतो, तेव्हा जनतेचा रोष हा मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि सरकार जळून खाक होतात. हे अलीकडे बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या घटनांवरून पाहिलं. नेपाळमधील घटना तर अलीकडच्या काळातील ताजी असल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव अजितदादांचा पक्ष उठता बसता घेतो, त्या चव्हाण साहेबांनी देशाच्या राजकारणात सर्वोच्च शिखरावर असताना एक नया पैशांचा गैरव्यवहार व सत्तेचा गैरवापर देखील हा केलेला नाहीये. म्हणून त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास हा लिहिला गेला. जमीन बळकावून फसवणूक करणाऱ्यांचा इतिहास हा कधी लिहिला गेलेला नाही, लिहिला जात नाही. पारच्या जमीन खरेदी व्यवहाराशी माझा कुठलाही संबंध नाही हे सांगताना अजितदादा तुम्हाला काही कसं वाटलं नाही? राज्यातील उन्मत्त सत्ता व मुख्यमंत्र्यांच्या व महसूल मंत्र्याच्या मदतीशिवाय पुण्यातील कथित घोटाळा हा अजिबात होणं शक्य नाही, हे देखील या ठिकाणी लक्षात घ्या. एका बाजूला राज्यातील शेतकरी तुमच्या कर्जमाफीच्या फसव्या घोषणांनी रोज गळ्याला फास लावतोय. एकट्या मराठवाड्यात गेल्या 10 महिन्यात 1,500 महिलांचं कुंकू हे पुसलं गेलं. हे सरकारच्या धोरणांमुळे, सरकारच्या नाकर्तेपणामुळे महिला विधवा झालेल्या आहेत. त्याचा उल्लेख मी कुठेतरी मागच्या एपिसोडमध्ये हा केलेला देखील होता. आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाही म्हणून सर्रासपणाने सांगायचं आणि सत्तेच्या प्रभावाने 1,800 कोटी रुपयांची जमीन केवळ 300 कोटीमध्ये खरेदी करून 21 कोटींचा स्टॅम्प ड्युटी माफ करून घ्यायची. हा एक प्रकारे सरळ सरळ झोल आहेत. हा एक प्रकारे सरळ सरळ राजकीय व्यभिचार देखील आहेत. पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्याच्या व्यवहारात माझा काही आणि कुठलाही संबंध नाही असं अजितराव पवार हे तुम्ही काल सांगितलं. बरं झालं दादा, तुम्ही एवढंच बोलले. नशीब महाराष्ट्राचं की तुम्ही त्याला ओळखत नाहीत असं या ठिकाणी म्हटलेलं नाही. आमच्याकडे मुलाने चप्पल घेतली तर बाप विचारतो, त्याचा उल्लेख मी सुरुवातीच्या एपिसोडमध्ये केलेला आहे. आणि मुलगा इकडे 1,800 कोटीची जमीन केवळ आणि केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी करतो, तरी बाप असलेल्या अजित पवारांना माहीत होत नाहीत. ही देखील महाराष्ट्राच्या राजकारणातील ही मोठी कमाई आहे. हे यातून स्पष्टपणाने अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही. कुठलाही व्यवसाय व कुठलीही नोकरी न करणाऱ्या 30 वर्षाच्या पार्थ पवारला आपल्या मुलाकडे म्हणजे अजितरावांच्या मुलाकडे 300 कोटी रुपये कुठून आले, हा देखील महाराष्ट्राला आज सतावणारा प्रश्न आहे.
ठाण्यात एकेकाळी रिक्षा चालवणाऱ्या प्रताप सरनाईकांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी नातवाला सोडण्यासाठी कोट्यावधी रुपयांची टेस्ला कंपनीची कार ही नातवाला गिफ्ट म्हणून दिलेली होती. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आदिवासी जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बादल वारे नावाच्या एका पाचवीतील विद्यार्थ्याला एसटी बसचा पास संपला म्हणून भर पावसात अपमानित करून कंडक्टर बसमधील कंडक्टरने हे रस्त्यावर उतरून दिलेलं होतं. 2.5-3 किलोमीटर तो बादल वारे नावाचा विद्यार्थी पायी चालत घरी आलेला होता. तो घरी परतला होता. परिवहन मंत्र्याचा मुलगा 2.5 कोटीच्या टेस्ला कारने शाळेत जातो आणि बापाच्या मदतीशिवाय एक नया पैसा न घेता कोट्यावधी रुपयांची जमीन हा पार्थ पवार खरेदी करतो. खरं तर कर्तृत्ववान मुले ही अशी असावी लागतात. पार्थ पवार सारखा मुलगा हा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरात हा जन्माला यायला हवा. हा व्हिडिओ मी बनवत असताना पुण्यातील कथित जमीन घोटाळ्याचा व्यवहार व कागदपत्र रद्द करण्यात आल्याचं अजित पवारांनी हे काल समाज माध्यमावर उशिरा सांगितलं. दादा नेहमी पारदर्शकतेच्या आणि सचोटीच्या गोष्टीचं प्रवचन सारखं झोडत असतात. मग प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो, जर व्यवहारात खोट होती तर तो व्यवहार हा कसा नोंदला गेला, आणि जर हा व्यवहार खरा होता तर तो मात्र रद्द का करण्यात आला, असे अनेक 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 प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, पेनी व्हाईस पाऊंड फुलिश. या म्हणीचा अर्थ आहे, एवढ्या कवडीमोल भावात जमीन खरेदी केल्यावर स्टॅम्प ड्युटी धरणवीरांनी आणि धरणपुत्रांनी न भरण्याची जी चिंधी चोरी केली आहे, ती चिंधी चोरी ही करायला नको होती. हा खरेदीचा व्यवहार रद्द करण्यात आला, पण अजितदादा, तुमचा आणि तुमच्या पक्षाच्या विश्वासाबद्दल जनतेच्या मनात निर्माण झालेला संशय रद्द करणं हे देखील अशक्य दिसत आहे. घोटाळा रद्द करता येतो, पण इतिहास मात्र रद्द करता येत नाही. व्यवहार रद्द झाला, पण उद्याच्या निवडणुकीत तुमच्या पक्षाचा विश्वास हा कायम असेल किंवा हा विश्वास रद्द देखील झालेला असेल, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आज एवढेच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार.